दारावरच्या 3 थापांनी ती दचकून भानावर आली. शारीरिक व मानसिक श्रमानं तिला थोडीशी डुलटी लागली होती. ढाईढाईनं तिनं दार उघडलं. तो दाराबाहेर अर्धप्रकाशात उभा होता. आतला दिवा मालवून टाक. नीलमनं क्षणभर मनाचे आश्चर्य केलं व मग त्याच्या शब्दाप्रमाणे दिवा मालवून टाकला. त्याच्या बुटांचा आवाज खोलीत आला. कोपऱ्यातल्या टेबलाकडे गेला. तिथला एक लहानसा दिवा त्यानं लावला. दिव्याचं तोंड भिंतीकडे होतं. त्या अंधुक प्रकाशात त्यानं खोलीचं दार लावलं व मग सावकाशपणे तो खाटेवर बसला. नीलम एका बाजूला उभीच राहिली होती. तो म्हणाला, बस ना खुर्चीवर. त्याच्या शरीराभोवतीचं जणू शक्ती खेळत होती. कोणत्याही प्रसंगात त्यानं पदार्पण केलं की त्याला गतिमानता आल्यासारखी होई. इतका वेळचं खोलीतलं शांत वातावरण त्याच्या आगमनाबरोबर भारल्यासारखं झालं होतं. मनात हे विचार चालू असताना ती तशीच होती तेथेच खिळल्यासारखी उभी राहिली होती. त्याच्या आवाजातला एकदम धार आली. बस बस, मी काही ठाणार नाही तुला. एकदम गडबडून नीलम म्हणाली, नाही, मी मनाशी विचार करीत होते दुसराच. चटदिशी ती त्याच्यासमोरच्या खुर्चीवर येऊन बसली. तिला वाटलं होतं की त्याला विचारावं, तुम्ही त्या दोघांची काय व्यवस्था केली? पण तिचा धीर होईना. शेवटी तोच म्हणाला, आता सांग, या हलकटांच्या तावडीत कशी काय सापडलीस? दिवाणखान्यातील पार्टीचा भाग ओढून नीलमनं रस्त्यावर त्यांनी खून करून तिची गाडी थांबवल्यापासून सारा भाग त्याला सांगितला. पण गाडी थांबवलीस कशाला? त्यातला धोका तुला दिसला नाही का? मला वाटलं खरोखरच कुणाला तरी माझी मदत हवी असेल. आणि प्रथम, एवढ्या रात्री गाडीतून एकटी इकडे आलीसच कशी? नीलमजवळ या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. ती गप्प बसली. कडवट आवाजात तो म्हणाला, मला माहीत आहे, तुमच्या वरच्या वर्गाच्या त्या रात्रीच्या पार्ट्या त्यापैकीच एखाद्या ठिकाणी चालली होतीस ना? खालच्या मानेनं तिने हो एवढंच म्हटलं. एक मोठा सुस्तारा सोडून तो खाटेवरून उठला. आजची रात्र येथेच काढ. आता तू परत जायच्या स्थितीत नाहीस. उद्या मी कपड्यांची काहीतरी व्यवस्था करीन व मग तू घरी जा. त्यानं तिच्याबद्दल व्यक्तिगत अशी एका अक्षरानंही चौकशी केली नाही. पण नीलमला राहावलं नाही. धीर करून ती म्हणाली, पण आपण माझ्या अत्यंत निकडीच्या वेळी तिथं हजर कसे झालात? प्रथम तिला वाटलं तो तिच्या प्रश्नाचं उत्तर देणारही नाही. पण जरा वेळानं तो जेव्हा बोलला तेव्हा त्याचा आवाज रागानं व निराशेनं अगदी कडू झाला होता. मी रात्रीच्या वेळी टेकडीवर उभा होतो. मला गाडीचे दिवे हमरस्ता सोडून इकडे वळताना दिसले. मला वाटलं माझ्याकडेच कोणी येत आहे. कोणाशीही संबंध न ठेवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो. पण काही वेळा कोणीतरी इथं हजर होतच. ते जाऊ दे, तो आत्ताचा विषय नाही. जरा आत येताच गाडीचे दिवे मालवले गेले तेव्हा मला जरा नवल वाटलं. मी हळूहळू त्या बाजूला निघालोच होतो तेवढ्यात तुझी टिंगटाळी माझ्या कानावर आली. एक क्षणभर माझ्या मनात परत फिरण्याचा विचार आला. नीलमचा आपल्या कानावर विश्वास बसेना. त्याच्या ताठ उभ्या आकृतीकडे ती भयाकुळ डोळ्यांनी पाहत होती. त्याच्या मनात जर परत जाण्याचं आलं असतं तर आपल्या हातांकडे पाठ फिरवून परत जाण्याचा कठोरपणा त्याच्यात ठासच होता. तो जर परत गेला असता तर? तिच्या डोळ्यांसमोर आपल्या अवस्थेचं चित्र उभं राहिलं. भीतीनं व शरमेनं तिचं मन रांगरून गेलं. शरीर शहारलं, डोळ्यात पाणी उभं राहिलं. तिनं आपलं तोंड आपल्या हातात लपवलं. त्रासिकपणे पण समजावणीच्या स्वरात तो म्हणाला, आता रडायला काय झालं? आता साऱ्यातून सुटली आहेस ना? पाणावलेल्या नजरेनं त्याच्याकडे वर पाहत नीलम म्हणाली, मला त्या स्थितीत सोडून आपण परतला असतात. माझी दया आली नसती. एवढा कठोरपणा आपल्याच्यानं ठरवला असता. तिच्या प्रश्नाचा त्याच्यावर विलक्षण परिणाम झाला. त्याचं सर्व अंग पूर्ण आच्छादित असल्यानं तिला प्रत्यक्ष काही दिसलं नाही. पण एखाद्या अत्यंत तीव्र भावनेनं त्याचं सर्व अंग हादरत होतं. खाली वाकून त्याने एक जाड काठी हातात घेतली, समोर धरली आणि गुडघावर करून त्यावर टाट दिशी मोडली. दोन्ही हातात धरलेले 2 तुकडे थरथर कापत होते. दात आवळून त्यातून त्याचा गुदमरलेला आवाज आला, दये मायेच्या गोष्टी माझ्याजवळ बोलू नकोस. मी असा एकाकी राहत आहे माहीत आहे.
माझी सारी धनदौलत, साऱ्या इच्छा, सारं आयुष्य यावर पाणी सोडून एखाद्या चोरासारखं इथं दडून का राहत आहे माहिती आहे? जगासमोर तोंड लपवून का राहत आहे माहीत आहे? या साऱ्या नाशाला एक हलकट नीच स्त्रीच कारण आहे. त्याच्या अभिनिवेशानं चकित होऊन ती मागे सरली, पण लाडलीच म्हणाली, पण मी आपला काय अपराध केला होता? मला मदत करणं माणुसकीच्या नात्यानं आपलं कर्तव्यच होतं. उभारलेले त्याचे खांदे एकदम खाली आले. हाताच्या मुठी मोकळ्या होऊन त्यातून ती काठीची लाकडं ठणठणत खाली पडली. हताशपणाने तो म्हणाला, सर्व स्त्रिया सारख्याच. तुमच्यासाठी जीव टाकणं हे सर्वांचं कर्तव्यच आहे, नाही का? जाऊ दे, आता वाद कशाला? तुझ्यावरचं संकट टळलं आहे. त्याच्या स्वरातील निराशा, दुःख तिच्या आतपर्यंत भिडलं. चटकन उठून तिनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मी असं म्हटलं का? आपल्या मदतीशिवाय माझी काय गत झाली असती? मी आपल्या ऋणात जन्माची राहणार आहे. त्यानं स्वतःशीच अनिश्चितपणे मान हलवली. ठीक आहे, तू झोप खाटेवर, उद्या सकाळी पाहू पोचवायचं. पण घरात त्याला झोपण्याची काही सोय दिसत नव्हती. नीलम म्हणाली, पण आपण काय करणार आहात झोपेसंबंधी? माझी नको काळजी करूस. माझ्या कितीतरी रात्री बिनझोपेच्या जातात. मी कधी कधी रात्र बाहेर फिरत असतो. तिच्याकडे जास्त लक्ष न देता त्यानं दार उघडलं. बाहेरच्या मोकळ्या जागेत एक आराम खुर्ची नेऊन ठेवली. आत येऊन दिवा मालवला व आपल्या मागे दार लोटून घेऊन तो बाहेर गेला. त्यावर तिला काहीही बोलण्याची छाती झाली नाही. एक गोष्ट आता तिला नक्की माहीत झाली होती, कोणत्या तरी स्त्रीच्या संबंधात त्याच्यावर आपल्या इच्छेविरुद्ध असं एकाठी राहण्याची पाळी आणली होती. आपल्यावर फार मोठा अन्याय झाल्याची भावना त्याच्या मनात पृष्ठभागाच्या अगदी जवळ इतकी धुमसून राहिली होती की मधाच्या तिच्या एका वाक्यानं ती ज्वालामुखीसारखी उफाळून वर आली होती. त्याला पुन्हा डिवचण्याची तिची हिंमत नव्हती. पण तिने एक गोष्ट केली. त्याच्यावर विश्वास दाखवण्यासाठी तिनं दार सताड उघडं ठेवलं. बाहेरच्या अंधारात आराम खुर्चीवर लांबच लांब पसरलेली त्याची अस्पष्ट काळी आकृती तिला दिसत होती. तिनं दार उघडलेलं त्यानं पाहिलं असेल, पण त्यावर त्यानं कोणतीही प्रतिक्रिया दाखवली नाही. एक क्षणभर दारात थांबून नीलम खाटेकडे आली व निजून पायालगतची पातळसर शाल तिनं डोळ्यापर्यंत ओढून घेतली. तिच्या मनगटावरचं घड्याळ रात्रीचे 2:30 वाजल्याचं दाखवित होतं. रात्रीचे जेमतेम 2 तास उरले होते. झोपेचा प्रश्नच नव्हता आणि केवळ 3-4 तासात नीलम इतक्या विचित्र अनुभवातून गेली होती की तिचं मन शांत राहणंच अशक्य होतं. आणि जर तिच्या मनातले विचार तिच्या आयुष्यात असं रोमांचकारी रीतीनं पदार्पण करणाऱ्या त्या गूढ रहस्यमय काळ्या आकृतीभोवती फिरत राहिले तर त्यात नवल नव्हतं. तो कोण असावा? त्याच्यावर असा कोणता प्रसंग आला होता की त्याला या जगापासून परांगमुख होऊन असं राहावं लागत होतं? तिच्या आसपास सुसंस्कृतपणाच्या, बुद्धीच्या नाना छंदांच्या खुणा होत्या. त्याचा अर्थ त्याला पैशांची वाण नव्हती. नीलमला आपलं अप्रतिम सौंदर्य पुरेपूर माहीत होतं. त्याचा सर्व पुरुषांवरचा परिणामही माहीत होता. पण त्यानं तिच्याकडे नाममात्र दृष्टिक्षेपाखेरीज परत पाहिलंही नव्हतं. तिचं कुतूहल वाढविण्यासारखं, तिला थोडंसं टोचल्यासारखं हे वर्तन होतं. तिला वाटलं, आपल्याला या रहस्यामागील सारा इतिहास कळल्याखेरीज आपले समाधान होणार नाही. त्याचा विचार आला की त्याचे तिच्यावरचे अनंत उपकार मनासमोर येत होते. तिला त्या टाळ्या बुरख्या आडदडलेला चेहरा पाहायचा होता. शक्यतो त्याच्या उपकाराची फेड म्हणून त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करायचा होता. तिच्या अपेक्षेच्या उलट झालं. विचारात दडलेली असतानाच ती झोपी गेली. तिच्या मस्तकावरच्या हलक्या स्पर्शानं ती खडबडून जागी झाली. आपण कोठे आहोत, वेळ कोणती आहे हे एकदम ध्यानात न आल्याने ती सुरुवातीस गोंधळून गेली. पहाटेच्या फिकट प्रकाशात त्याची काळी उंच छाया डोळ्यासमोर आली तेव्हा तिला कालच्या रात्रीच्या भयंकर प्रसंगाची आठवण झाली. उठ, 4 वाजून गेले आहेत. उजेड पडायच्या पूर्वी तुला घरी पोचवितो. नीलम उठली. आतील पाण्यानं तिनं परत डोळे तोंड धुवून घेतले. परत एकदा आरशाची उणीव तिला भासली. फाटलेली साडी तिनं परत मोठ्या प्रयासानं आपल्या भरदार अंगाभोवती गुंडाळून घेतली व त्याच्याबरोबर घराबाहेर पहाटेच्या प्रसन्न जगात तिनं पाय टाकला. पूर्वेकडे लालीची केवळ शंका यायला लागली होती.
हवेत किंचित गारवा आला होता. झाडा फुलांवरून येणारा वारा मंद सुगंधित होता. या उंचीवरून खूप दूरवर नजर पोहोचत होती. आता सारं अंधारात होतं, पण दूरवरचे शहरातले दिवे चमकत होते. त्याच्या सवयीप्रमाणे काही न बोलता त्यानं उतरणीची वाट धरली. कालच्यासारखंच तिला त्याच्याबरोबर चालणं कठीण पडत होतं. ती दोघं तिच्या गाडीपर्यंत पोहोचले. त्यानं रात्री गाडी वळवून ठेवली होती. काही न बोलता तो ड्रायव्हरच्या जागेवर बसला. ती त्याच्या शेजारच्या सीटवर बसली. गाडी सुरू करून त्यानं ती हमरस्त्यावरून आणली आणि शहराकडे वळवली. गावच्या सुरुवातीची प्रशस्त बनले लागायला सुरुवात झाली. एका कोपऱ्यावर गाडी थांबवून तो खाली उतरला. मी तुला येथेच सोडतो. आता तुला घरी जाता येईल ना? नीलम आश्चर्यचकित होऊन म्हणाली, तुम्ही चाललात? आता तू सुखरूप घरी आलीस ना, मग माझं काय काम? तिची कल्पना नव्हती की हा विलक्षण मनुष्य जसा झपाट्यानं माझ्या आयुष्यात आला तसाच झपाट्यानं नाहीसा होईल. तिच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं अर्धवट राहिली होती. शिवाय त्यानं तिची किंचितही चौकशी केली नव्हती. सारंच विचित्र घडत होतं. तिला त्याचा परिचय करून घ्यायचा होता. तिनं त्याला घरी नेण्याचं ठरविलं होतं, पण आता सारंच उलटं होत होतं. ती अडखळत म्हणाली, पण काय आता काय बाकी आहे? मला तुमच्या संबंधी काही माहिती नाही. त्याची काय आवश्यकता आहे? असं कसं बोलता? प्राणंतिक अवस्थेतून ज्यांनी माझी सुटका केली त्यांचा ठावठिकाणा जाणून घेण्याची माझी इच्छा असणार नाही का? पुन्हा एकदा कशासाठी? पण माझ्या मनाच्या समाधानासाठी हो. ते उपकार कायम माझ्या मनात राहणार आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांची फेड करण्याचा मी प्रयत्न जरूर करेन. मी जे केलं ते उपकाराच्या भावनेने केलेलं नाही आणि त्याबद्दल मी काहीही अपेक्षा करीत नाही. आपल्या मनात जर पैशांची कल्पना आली असेल तर ती चुकीची आहे. माझ्या ध्यानीही ती गोष्ट नव्हती. मी खरी गोष्ट आपल्या जवळ सांगते. आपली ओळख व्हावी, सहवास घडावा, शक्य तर आपल्या उपयोगी पडावं अशी माझी अगदी अंतःकरणापासूनची इच्छा आहे. तिच्या प्रांजळ शब्दांनी तो जरासा थबकला. ओठावरचे कठीण शब्द त्याने मागे घेतले असावेत. जरा वेळानं तो म्हणाला, तुझ्या हेतूबद्दल मला शंका नाही, पण त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. चल सांग लवकर काय सांगायचे ते. उजेडापूर्वी मला परत जायला हवं. मला आपल्याला घरी अधूनमधून भेट देण्याची परवानगी द्या. ठीक आहे. जाण्यासाठी तो वळणार तेवढ्यात त्याच्या हातावर हात ठेवून नीलम म्हणाली, आणि आपलं नाव पण सांगा. ते आलंच शेवटी. ठीक आहे, जयेंद्र. बस? जयेंद्र, आपण माझी चौकशी केली नाहीत, पण या कार्डावर माझं नाव, पत्ता, टेलिफोन नंबर सारं काही आहे. आपल्याला कधी दुसऱ्याची मदत लागणार नाही ही माझी खात्री आहे, पण तशी कधीही वेळ आली तर आपल्या सहाय्याला हे सर्व हजर आहे. तिच्या शब्दांचा त्याच्या मनावर परिणाम झाल्यासारखा दिसला. ठीक आहे, थँक्यू. माझं वाटणं जर कधी कधी रानटीपणाचं वाटलं तर एवढंच ध्यानात ठेव की त्यामागे फार वाईट इतिहास आहे. नीलम, नाव सुंदर आहे. तूही सुंदर आहेस. तुझा स्वभावही चांगला आहे. सुखानं घरी जा. एका शब्दासरशी त्यानं पाठ फिरवली व आता उशीर कालानं कमी होत चाललेल्या अंधारात तो गडप झाला. तो दिसेनासा झाला व त्या बाजूकडे नीलम खूप वेळ पाहत राहिली व शेवटी एक उसासा सोडून गाडीत चढली. नीलमनं गाडी तिच्या बंगल्यात वळविली. काल तिच्या आजवरच्या आयुष्याला एक भयंकर हिसका बसला होता व ती तिच्या भोवतीच्या परिस्थितीकडे आज बदललेल्या नजरेनं पाहत होती. तिला वाटलं, मी आज 24 वर्षांची आहे. माझ्या वडिलांचा ठाणीचा धंदा आहे. त्यात ते लक्षावधी रुपये कमवित आहे. मला आणि माझ्या भावाला त्यांनी आयुष्यात आजवर एक गोष्टही उणी पडू दिलेली नाही. माझी आई लहानपणीच वारली. तिला जी गोष्ट, प्रेम ते देऊ शकले नाहीत त्याची फेड ते आता या रीतीनं करीत आहेत. मला आयुष्यात कशाचीही बंधनं नाहीत. माझ्या हाती वाटेल तेवढा पैसा आहे. दिमतीला नोकर चाकर आहेत. माझ्या आजवरच्या आयुष्याची गोळाबेरीज काय आहे? BA पर्यंत कशी तरी मी शिकले. पुढे शिक्षणाचा कंटाळा आला. त्याशिवाय मी काय प्राप्त करून घेतलं आहे? चैन, मौज याखेरीज माझ्या रोजच्या आयुष्यात काय आहे? तिला कालची रात्रीची पार्टी आठवली. ह्या आपल्या ग्रुपचा हा कार्यक्रम आज कितीतरी दिवस अहोरात्र चालू आहे.
रेसेस, जुगार, मद्यपान, नाच, राणी याशिवाय तेथे काय असतं? तिच्याबरोबर काही जणींनी तर यापुढेही पाय टाकला होता व त्यांच्या शरीरांनाही वेगवेगळ्या पुरुषांच्या हवाली केलं होतं. पण या सर्वांचा शेवट काय? ही अस्वस्थता तिला गेली कितीतरी दिवस जाणवत होती. या साऱ्या आयुष्यातली अर्थशून्यता तिला उघड व्हायला लागली होती. विशेषतः एकदा दारूच्या नशेमध्ये राजने तिच्याशी नेहमीपेक्षा जास्त लढत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला अगदी शिसारी आली होती. केवळ दुसरं कोणतं आयुष्य माहीत नसल्यामुळेच ती आपल्या मनाविरुद्ध त्या सुखचक्रात पडली होती. पण कालच्या प्रसंगानं तिला आपल्या जगण्यातील पोकळपणा, नीरसपणा खरा उघड झाला होता. जगाची दुसरी दारं आपल्यासमोर उघडत आहेत असं तिला वाटलं. ती बंगल्याच्या आवारात शिरताच नोकरांची केवढी धावपळ सुरू झाली. तसं पाहिलं तर या पार्ट्या संपून ती कितीतरी वेळा इतकी उशिरा घरी परत आली होती. मग राजच एवढी धावपळ का? जरा चौकशी केल्यावर तिला कळलं की काल रात्री तिच्या मागोमाग चौकशीसाठी राजही निघाला होता, घरी आला होता. त्यानंतर तिच्या नेहमीच्या सहवासातल्या बऱ्याच जणांनी तिच्याबद्दल फोन केले होते. ती कुठे गेली होती याची कोणालाच कल्पना नव्हती. काही न बोलता ती बाथरूममध्ये गेली. तिचं सारं अंग अगदी अवघडल्यासारखं झालं होतं आणि त्या हलकट लोकांच्या स्पर्शानं आपलं शरीर अगदी अमंगल झाल्यासारखं तिला वाटत होतं. गरम गरम पाण्यात मनसोक्त स्नान केल्यावर तिला स्वच्छ व हलकं वाटलं. टॉवेलनं अंग पुसताना, पावडर लावताना ती पूर्ण उंचीच्या आरशासमोर उभी राहून आपलं सर्व सुंदर शरीर न्याहाळत होती. जयेंद्र. काल जर जयेंद्र आपल्या मदतीस धावून आले नसते तर आपली काय अवस्था झाली असती? केवळ तो विचार मनात येताच तिचं सर्व अंग शहारून आलं. त्यांचे आपल्या शरीरावर खिळलेलं पाशवी लालसेनं भरलेलं क्रूर डोळे, दातांच्यावर फिरणारी जिभेची नागिन, तो प्रसंग आठवताच तिनं चेहरा हाताने झाकून घेतला. आता जरी ती त्यातून सहीसलामत सुटली असली तरी शरीराची थरथर काही थांबत नव्हती. जयेंद्रची आठवण करूनच तिनं आपल्या शरीरावर ताबा मिळवला व कपडे करून ती बाहेर आली. खाली राजचा आवाज येत होता. तर मग अजून तो तिचा तपास करीत होता तर? काल जर तो आपल्या मागोमाग आला असता तर? तिच्या मनात एक चित्र आणि एक विचार होता. काही केल्या राजला तिच्यावर हल्ला करण्याच्यावर झेप टाकणाऱ्या, त्यांना पाहता पाहता नामोहरम करणाऱ्या, त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या अशा व्यक्तीच्या भूमिकेत ती पाहूच शकत नव्हती. राज असल्या माणसांपैकी नव्हताच. त्याचं सारं आयुष्य ठ्याली खुशाली, चैनीत, संरक्षित असं गेलं होतं, तिच्यासारखंच. अशा अचानक येणाऱ्या टाळसंकटाला तोंड देण्यास येणारा टाळात अभिन्न, वाघासारखा चपळ, शक्तिमान जयेंद्रच पाहिजे. त्याच्या हातून झालेली तिची सुटका हीच तिला योग्य वाटत होती. आपल्या मनाचा झालेला गोंधळ तिला समजत नव्हता, पण तिची एक खात्री होती. तिच्या मागोमाग येऊन तिची सुटका करण्यात राज यशस्वी झाला असता तरीही तिला ते फारसं आवडलं नसतं. कारण तो राज होता. बिचारा राज. कुंकू लावण्यासाठी ती आरशासमोर उभी राहिली. ड्रेसवर फाउंडेशन, क्रीम, पावडर्स, लिपस्टिक्स यांचा पसारा पडला होता. पण आता त्यापैकी काहीही न वापरता तिनं चेहऱ्यावर पावडरचा फक्त हलका हात फिरवला व ती खाली आली. हॉलमध्येही राज येराझारा घालीत होता. तिच्या पावलांचा आवाज ऐकताच त्यानं चटकन वर पाहिलं व तो घाईघाईनं तिच्याकडे आला. नीलम, केव्हा आलीस परत? कुठे होतीस रात्रभर? नीलम सावकाश एका टोचावर जाऊन बसली. त्याच्या प्रश्नांना ताबडतोब उत्तर देण्याची तिला आवश्यकता वाटली नाही. तो जवळ बसून म्हणाला, नीलम, आम्हाला केवढी काळजी लागून राहिली होती तुझी. का बरं? तू काल रात्री पार्टीत इतकी चमत्कारिक वाढत होतीस. रागानं निघून गेल्यावर माझं काही लक्ष लागेना. मी इकडे फोन केला, इकडे तू आली नव्हतीस. तुझ्या नेहमीच्या जाण्याच्या ठिकाणी चौकशी केली, तेथेही तुझा पत्ता नव्हता. रात्री 2ला मी स्वतः येऊन गेलो. केव्हा आलीस तू परत? 4:30-5 वाजले असते. आणि होतीस कुठे रात्रभर? होते हिंडत रस्त्यावरून. तिच्या चेहऱ्याकडे राज आश्चर्यानं पाहत होता. नीलम, तुझ्यात काहीतरी बदल झाला आहे. तू मला खरं काय झालं ते सांगत नाहीस. खरं सांग. बरं, खरं सांगते. मी रस्त्यानं चालले होते. वाटेत दोघांनी माझी गाडी थांबवली व मला पळवून नेलं. पण ऐनवेळी टाळ्या बुरख्यातील एका अजस्त्र माणसानं माझी सुटका केली. मला घरी पोहोचवलं. झालं? तुला सारी थट्टाच वाटते.
राज, असल्या गोष्टीवर तुझा विश्वास नाही बसत? छे, असल्या गोष्टीवर विश्वास कोण ठेवील? त्याचा विश्वास बसू नये अशीच तिची इच्छा होती. त्या रात्रीच्या अंधाराच्या हाणामारीच्या जगात राज बसत नव्हता. ते स्थान जयेंद्रचंच होतं. थोड्या वेळानं गंभीर होऊन ती म्हणाली, राज, घटकाभर आपण कल्पना करू. आपण दोघं गाडीनं रात्रीचे एकटे चाललो आहोत. वाटेत खरोखरच कोणी अडवलं व माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर तू काय करशील? नीलम, हे काय वेळ शिरलं आहे बरं आज तुझ्या डोक्यात? जाऊ दे, माझी आपली मनोस्वप्न समज व सोडून दे. पण तरीही राज तिच्याकडे निरखून पाहत होता. तिच्यात झालेला बदल त्याला जाणवत होता, पण समजला नव्हता. या जगापासून दुसऱ्या ध्रुवा इतकं वेगळं दूरचं जग तिनं अनुभवलं होतं. ते तिच्या चर्येवर दिसत होतं. नीलम, तू मला खरं सांगत नाहीस. काय झालं काल रात्री? रात्रीच्या त्या अनुभवात राजला सहभागी करून घेण्याची तिची इच्छाच नव्हती. मुळे ते असं काहीतरी होतं की जे तिने स्वतःच्या मनात आतल्या टप्प्यात गुपितासारखं ठेवावं. त्याच्या या अधिकाराच्या स्वराचा तिला एकदम राग आला. तुला माझी अशी तपासणी घेण्याचा काय हट्ट आहे? कालच्या रात्रीच्या प्रकाराबद्दल मला काही विचारू नकोस. एखाद्या लहान मुलासारखा राज रागावला व तणतणत निघून गेला. आता नीलमला त्याची कदर राहिली नव्हती. मागेही एकदा तिनं त्याच्याशी सलगी करायचं नाकारलं तेव्हा तो असाच रुसून गेला होता आणि 2 दिवसात परत आला होता. ती त्याच्या रागाला किंमत देत नव्हती. लवकर जेवण करून नीलम झोपली. काल रात्रीच्या सर्वच प्रसंगांनी तिला खूपच शिणवटा आला होता. विश्रांतीसाठी सारं शरीर ओरडत होतं. दुपारीच तिने ठरवलं होतं की संध्याकाळी अंधार पडायच्या बेतास परत जयेंद्रची गाठ घ्यायची. त्याला हजारो प्रश्न विचारायचे तर होतेच, पण केवळ त्याच्या सहवासासाठीच ती खरोखर जात होती. आजवरच्या आयुष्यातील साऱ्या गोष्टी तिला एकदम निरस वाटू लागल्या. काल तिच्या ध्यानी मनीही नसताना तिला एकाएकी संघर्षाच्या, शक्तीच्या नव्या आयुष्याची एक संधी मिळाली होती व आता तिचं मन रोजच्या चाकोरीत फिरायला नाराज होतं. 7च्या सुमारास नीलम निघाली. या रस्त्यावर तिचं मन हेलावणाऱ्या जागा होत्या. इथंच काल आपण गाडी थांबवली. या वळणावरूनच त्यांनी आपल्याला आतल्या बाजूला नेलं. या झाडापाशी आपल्याला बांधून ठेवलं होतं. तिच्या साडीचा पांढरा कपडा तिला अजूनही तेथे पडलेला दिसत होता. टेकडीच्या पायथ्याशी तिनं गाडी थांबवली व थोड्याशा धडधडत्या मनानंच तिनं अस्पष्ट दिसणाऱ्या घराची वाट धरली. त्यांनी त्यांच्या इच्छेविरुद्धच मला त्यांच्याकडे येण्याची परवानगी दिली आहे. लाडलीच मी हजर झाले तर रागावणार तर नाहीत ना? राजच्या आरड्याओरड्यापेक्षा जयेंद्रच्या एका नजरेचं तिला जास्त भय वाटत होतं. पण तिच्या मनातील कुतूहल जबरदस्त होतं व तिला मागे वळू देत नव्हतं. हिय्या करून ती दारापर्यंत पोहोचली. त्यावर तिनं हातानं हळूच थाप मारली. एका सेकंदात दार उघडलं गेलं व अंधारातून जयेंद्रचा आवाज आला. कोण आहे? मी नीलम आहे. अनिश्चितपणे दारात उभी असलेली त्याची उंच छाया तिला दिसत होती. तिला आपल्या साहसाची भीती वाटायला लागली. ते काय म्हणतील, परत जा म्हणाले तर? पण काही न बोलता दार तसंच उघडं ठेवून तो आत गेला. त्याच्या मागोमाग नीलम आत गेली. आपल्या मागं तिनं दार लुटलं. खोलीत टेबलावरच्या दिव्याचा प्रकाश फट्ट होता. कोणता तरी प्रयोग टेबलावर मांडलेला होता. जयेंद्र टेबलाजवळच्या खुर्चीवर बसला होता. काही न बोलता चुपचाप नीलम खाटेवर बसली. त्याच्या अंगावर दिव्याचा प्रकाश पडला होता. आताही तिला दिसलं की त्याचं सर्व शरीर काळ्या वस्त्रांनी आच्छादलेलं होतं. दिसावयास तरी त्याची बैठक स्तब्ध, निश्चल होती, तरी त्या स्थितीतही त्याच्या सर्वांगात धुमसणारी प्रचंड शक्ती जाणवत होती. सरळ दिव्याकडे चेहरा करून जयेंद्र बसला होता. आपण काय बोलावं याचा नीलम विचार करीत होती. आपली खात्री करून घेण्यासाठी ती म्हणाली, जयेंद्र, मी आज येथे आल्याचा तुम्हाला राग नाही ना आला? राग आला असला तरी काय उपयोग? एकदा तुला मी परवानगी दिली आहे. तसं नाही जयेंद्र, मला खरोखरच काही विचारावयाचे आहे. ठीक आहे, विचार. काल त्या दोघांचं आपण काय केलं? त्यांना त्यांच्या गाडीत घातले आणि पुढे एका लहानशा घाटात गाडी नेली आणि तिथल्या त्या धोक्याच्या जागेवरून खाली ढकलून दिली. भीतीनं आणि आश्चर्यानं नीलमनं आपला श्वास एकदम आत ओढला. त्यांना ते ठार केलं का, हेच विचारायचं आहे ना?
दोघांचा जीव येथेच दिला होता. त्याचा स्वर निर्विकार होता. त्याची तसूभरही हालचाल झाली नव्हती. पण ते भयंकर शब्द ऐकताच नीलमचा चेहरा पांढरा पटत पडला. तिनं हातानं एकदम तोंड झाकून घेतलं. आता प्रथम तिच्याकडे वळून जयेंद्र म्हणाला, एवढं काय वाटतं तुला त्यात? ती त्याला कशी स्पष्ट करून सांगणार? मानवी आयुष्याबद्दल त्याला वाटणारी तुच्छता, डासमुंग्यांप्रमाणे एक दोघांना चिरडून टाकणारा त्याचा निर्विकार कठोर स्वभाव सारंच तिच्या अनुभवापलीकडचं होतं. आहा, तुम्ही समाजाच्या वरच्या थरात वावरणारे नाहीत का? हे सारं तुमच्या कधी कानावरही येत नसेल. तुमच्या पायाखाली काय चाललं आहे? नीलम चटदिशी उठून त्याच्याजवळ आली व त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, जयेंद्र, असं उपरोधाने बोलू नका. मला खरंच अशा गोष्टींचा काही अनुभव नाही हो. ऑल राईट, सॉरी. ती त्याच्याजवळ एका खुर्चीवर बसली. त्यानं टेबलावर तयार केलेल्या प्रयोगाची मांडणी ती निरखून पाहत होती. त्याच्या आत्ताच्या 1-2 शब्दांनी मगाशी तिच्या मनात उठलेलं विचारांचे वादळ शमले होते. तिचं मन परत त्याच्या स्वतःच्या अवस्थेबद्दल, प्रश्नांबद्दल विचार करीत होतं. जयेंद्र, मला आपल्याला आणखी एक गोष्ट विचारायची आहे. विचार. पण आपण माझ्यावर रागवू नका. त्यामागे केवळ कुतूहल नाही, तर माझी खरोखरच आपल्याला उपयोगी पडण्याची अत्यंत तीव्र इच्छा आहे. तो काहीच बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावरच्या आवरणातील फटीतून त्याचे डोळे आपल्यावर खिळले आहेत असं तिला वाटलं. परत तिचा गोंधळ व्हायला लागला. जयेंद्र, आपल्यावर हा प्रसंग कसा आला हे मी विचारणार होते. ते मला आधीपासूनच माहीत आहे. नीलम, तू फार सरळ आहेस, भोळी आहेस अगदी. जगाची तुला कल्पना नाही. या गोष्टीचा तू विचारही करू नयेस. त्यात आपलं लक्ष घालू नयेस अशी माझी खरोखर मनापासून इच्छा आहे. तुम्ही खरंच असं बोलू नका. जयेंद्र, माझ्या मनात तुम्हाला असलेल्या स्थानाची तुम्हाला कल्पनाही नाही. तुम्ही काल रात्री तिथं होतात म्हणून मी आज या जगात जिवंत आहे.